राज्यात भोंदूगिरी विरोधात मोठी कारवाई करण्यात येते। अवघ्या 2.25 महिन्यात 50 भोंदूबाबा गजाआड करण्यात आलेले आहेत। सर्वाधिक 5 गुन्ह्यांची नाशिक जिल्ह्यात नोंद करण्यात आली आहे। बहुतांश प्रकरणात महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप आहेत। आर्थिक लूट, अंधश्रद्धा आणि मानसिक छळाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर अनेक प्रकरणांना वाचा फुटल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाची 18 वर्ष दिसून येत आहे। महामार्गावरच्या 18 पुलांची कामं आजही रखडलेलीच आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे 4 पूल अर्धवट अवस्थेत आहेत। लांजा, पाली, संगमेश्वर, चिपळूण येथील पूल रखडलेले। अर्धवट पुलांच्या कामाचा लांजा इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश बांडागळे यांनी। कोकणातून जाणारा अत्यंत महत्त्वाचा असा मुंबई गोवा महामार्ग आणि या महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम रखडलेलं आहे। महामार्गावरून आपण जर बघितलं तर महामार्गावरील 12 पुलांचं काम रखडलेलं आहे। अगदी रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर असेल, चिपळूण असेल, लांजा असेल, या सर्वच ठिकाणची पुलाची कामं रखडलेली आहेत। आपण आता आहोत लांजामध्ये आणि लांजा बाजारपेठेतून जाणारा हा उड्डाणपूल आपण बघतो। या उड्डाणपुलाचं अजून खूप मोठं काम बाकी आहे। आता जर आपण बघितलं तर पावसाळा तोंडावर आहे, त्यामुळे येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होईल, त्यामुळे पुन्हा एकदा हे काम ठप्प होईल आणि पावसाळ्यात या अपूर्ण असलेल्या कामाचा फटका वाहन चालकांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। मी आता इथल्या काही साईटवरील अधिकाऱ्यांशी बोललो। त्यांचं म्हणणं असं आहे की पावसाळ्यात आता 3 महिने काम बंद राहील, त्यानंतर पुन्हा काम सुरू होईल आणि आणखी काही महिने हे काम पूर्ण होण्यासाठी लागेल असा त्यांचा अंदाज आहे। योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।